अहो काय ऐकायला येईल त्या नवलाच म्हणायचं. माझा तर विश्वास बसतोय ना. अरे कुणाचा बसतोय र? अरे पण मी काय म्हणतो, शाण्या माणसाला ही अवतसा सुचली तरी कशी? अहो सोन्याचा घास सोडून नरकाचा घास घेतला बघा. पण नाही व, कोंडाजी बाबाचा जीव कापला ना तरी स्वराज्याची कधी बैमान होणार नाही बघा. होणार नाहीत? अहो झालं, पडलं बाहेर, झालं फितूर. आता बघायला गेलं तर महाराजांना देव मारणारी माणसं जीवाला जीव देतील, त्यांचा एक शबूत खाली पडू देणार नाहीत. पण आता बघा, झालं ना फितूर, मिळालं ना सिद्ध्याला. अहो पण असं कानावर आलंय. म्हणजे गोड्या पाण्याचा झरा सोडून गेलं खाऱ्या पाण्यात, घेतले धडे अंगाला पिसा लावून विनाकारणी. मी आता म्हणतो अशा लोकांना टकमकटो करून कडलोट करावा, कोंडाजी बाबाला धडा शिकवावाच. आम्ही धडा शिकवू. महाराज कोंडाजी बाबांना आम्ही धडा शिकवू. केल्या कृत्याचं बक्षीस त्यांना दिलं जाईलच, चिंता नसावी. तेवढी खात्री आहे बघा महाराज. जर खाऱ्या पाण्यात गेले तर त्यांना तिथून खेचून आणू, चौकशी करून योग्य ती कारवाई करू. पण यापुढे कोंडाजी बाबांचं नाव रायगडावर उच्चारता कामा नये. जी महाराज. चर्चा सुद्धा करायची नाही. त्यांच्याबद्दल बोलून आपली वाचा खराब करून घेऊ नका. मुळात आमचा आदेशच आहे की यापुढे कोंडाजी फर्जंद हे नाव रायगडावर ऐकू येता कामा नये. जी महाराज. आपण जबाबदार आहोत, राजा आहोत, छत्रपती आहोत, लाखोंचे पोशिंदे आहोत. हे सगळं विसरायचं आणि कुठे गेला होता? राणीसाहेब ते विचारू नका आम्हाला. म्हणजे जाताना सांगायचं नाही आणि आल्यानंतर आम्ही विचारायचंही नाही. आम्ही इथंच होतो. राजे, खरं सांगायचं नसेल तर आम्हीही आग्रह करणार नाही. निदान आम्हाला तरी खोटं बोलू नका. येसू, कोंडाजी बाबांच्याच मागावर गेला होतात ना? हो. सापडले? नाही. त्यांचा सिद्धीच्या माणसांशी संपर्क वाढला होता असं ऐकू येते. हो, मग आपल्याला कसं समजलं नाही? तीच तर अडचण आहे ना आमची. आम्ही आपल्या माणसांवर पाळत ठेवत नाही. फार फार चुकीचं वागले कोंडाजी बाबा. राजे, औंढ्याच्या माळावर फितुरांना शिक्षा देताना ज्यांनी मागे पुढे पाहिलं नाही ते कोंडाजी बाबा फितूर होतील? होतील नाही, झाले. नाही राजे, आम्हाला खरं वाटत नाही. एकदा शहानिशा करून घ्यावी, अजूनही वेळ गेली नाही. हे बघा येसू, राजे, कोंडाजी बाबांचं नावच घ्यायचं नाही असा आदेश काढायला नको होता तुम्ही. नाही नाही राणीसाहेब, हा आदेश आम्ही फार आधीच काढायला हवा होता. शहजादा मुअज्जमला सोडून देण्यासाठी त्यांनी त्याच्याकडून लाच स्वीकारली ना, तेव्हाच. आणि ही घेतलेली लाच कुणाला समजू नये म्हणून औंढ्याच्या माळावर कोंडाजी बाबांनी आरडाओरडा केला. म्हणून फितुरांना शिक्षा देताना ते सगळ्यांच्या पुढे होते, हे सगळं दडवण्यासाठी. खोकला? राजे, अहो तापही आहे तुम्हाला. तुम्ही या बरं, या, बसा इथे. थोडासा ताप आहे. थोडासा? चांगलंच अंग गरम आहे तुमचं. तुम्ही बसा. येसू, अहो काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये एवढं. ऐका आमचं. राजे, आम्ही राजवैद्यांना बोलावतो. तुम्ही चाटण काढा घ्या, आराम करा. 2 दिवस आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. येसू, तुम्ही बरं व्हा, मग बघू कोंडाजी बाबांचं काय करायचं ते. आणि साहेब एवढं काही नाहीये. आम्ही राजवैद्यांना बोलावतो. राजे, उठता का जरा? हो, उठतो, जरा फिरून येतो. फिरून येणार की रपेट मारणार? येसू, राजे, आम्ही उठा म्हणतोय तर फिरून यायचं म्हणताय.
घ्या, वरईची खीर आणली, घ्या म्हणजे मग आराम मिळेल. हं. महाराज, बाहेर बहिर्जी नाईक आले आहेत, तुमची परवानगी मागत आहेत. पाठवा. महाराज, बहिर्जी काका, काही महत्वाचं काम आहे का? होय, महत्वाचं म्हणजे हो, राजांना ताप आहे, खोकलाही आहे. ठीक आहे, असू द्या, मी आहे गडावरच. राणीसाहेब, त्यांना काही महत्वाचं बोलायचं असेल. अहो, मग आमच्याशी बोलतील ना ते. राजे, थांबा, आलोच आम्ही. काय झालं पाहिजे? राजा, मी मोर जातो, तुम्ही मागणी या. जमल न हो? भैरजी काका, काही झालं तरी जमवावं लागलच. आम्ही जमवू देणार नाही राजे. ताप उतरेपर्यंत, बरं वाटेपर्यंत आम्ही काहीच जमवू देणार नाही. 2 दिवस आराम म्हणजे आरामच. वाटल्यास हा राणी साहेबांचा हुकूम समजा. जंजिराच्या बेला गुरुजांचा चक्का चूर करण्याकरता शिवछत्रपतींचा यो मावळा तयार झालाय. महाराज, यश द्या. एका टोल्यात पन्हाळगड पाडला होता, आता एका झडपत ही खाऱ्या पाण्यातली सुरमई उचलतो बघा. हर हर महादेव. आता थांबून चालणार नाही. कोंडाजी बाबा वाट बघत असतील. काय करावं? वेळेवर तर जायला पाहिजे. भेटीची वेळ टाळून चालणार नाही. पण इथून कसं बाहेर पडावं? राणीसाहेब लक्ष ठेवून असणार, परंतु आम्ही वेळेत पोचलो नाही तर कोंढाजी बाबा अडचणीत येतील. आम्ही येतो म्हणून सांगितलंय, जायलाच हवं. काही महत्वाच्या सूचना करायच्या आहेत. नीट बांधा तलवार, काही युवा सुडगाड बांधा या. या नाईक, ये काय एकटेच? राज कुठं आहे ती? महाराज पडला आजारी. काल तर ठणठणीत होत की, आता काय झालं अचानक? ताप आलाय. सांगीव ताप हाय की
अहो अंगीव ताप आहे, खरंच आजारी पडल्यात. मी स्वतः जाऊन बघून आलोय. आता राजांची वाट बघायची का नाही? नाही धरूनच चला. राज नाही आलं तर मोर कसं करायचं मग? अहो घोटाळाच होणार की सगळा. कसला घोटाळा? त्या अब्दुल्ला दळवीला सांगून ठेवलं होतं म्या, माझा एक माणूस येणार आहे म्हणून. सुरुवातीला नाहीच म्हणत होता तो. त्याला समजावून सांगितलं तेव्हा झाला तयार. त्याच्यासाठी तर थांबलोय आम्ही इथं. आणि तो अब्दुल्ला मोहर वाट बघतोय. असं? आणि शंभू राजाने बी त्या अब्दुल्लाला भेटायचंच होतं की. होय. त्या अब्दुल्लाला भेटून चांगलं पारखून निरखून मग मला त्याच्या संगत जंजिऱ्याला पाठवणार होतं. अहो मला बी तेच म्हणले होते. आपल्या जीवाभावाचा माणूस असा सहजासहजी सोडत्याले होई त्या सैतानाच्या वस्तीवर. भैरजी, मी सांगितलं होतं राजांना काळजी करू नका म्हणून. या जंजिऱ्याचा पन्हाळगड करतो का नाही बघा असं म्हणत होतो मी. पण नाही ऐकलं राजाने. आता काय करूया भैरजी? बघूया वाट जरा. ती येतील असं वाटत नाही मला. अवघडच झालं म्हणायचं सगळं. अहो राजासनी न भेटता असंच निघून म्या गेलो तर नाही नाही नाही. राज नाराज होतील, चिडतील माझ्यावरती. बघितलं का बैरजी, आज दिस बी कसा भराभरा पळतोय ते. होय तर. काय करतात शंभूराज कुणास ठाव. त्यांचं आता येणं होणार नाही. अहो यायचं असतं तर आधीच आलं असतं. आता ते येतील असं वाटत नाही. नाही नाही, थोडा वेळ वाट बघूया अजून. तुम्हासनी अजून आशा वाटतीय खरी, पण राणी साहेब त्यांना सोडतेली असं वाटत नाही. अहो खरंच तब्येत नरम आहे त्यांची. हा, मग आता काय करायचं? काय अवघड झालं म्हणायचं की त्या अब्दुल्ला तिकडे वाट बघतोय. काय करूया आता? मी काय म्हणतो कोंडाजी बाबा, हा, मला वाटतंय की तुम्ही निघावं आता. निघण्याबद्दल काय नाही हो. जंजिऱ्याला जायच्या आधी राजासने एकदा डोळं भरून बघितलं असतं ना तर जीवाला बरं वाटलं असतं. मग मोर काय होईल ते होईल. जायच्या आधी राजासने एकदा मुजरा करावा म्हणत होतो मी. मला बी लय वाटतंय हो तुमच्या दोघांची भेट घडावी म्हणून. पण काय करणार, राजगड उतार झालं की लवकरात लवकर आपल्यापर्यंत कशी खबर पोचल याची सगळी व्यवस्था केली. अहो अर्ध्या घटकात आपल्याला खबर मिळेल. ज्या अर्थी अजून खबर आली नाही त्या अर्थी अजून राजगडावरच आहे ती. चला निघावं म्हणतो. आता नाही थांबत, निघतो म्या. माझा मुजरा तुम्हीच सांगा राजासने. कोंडाजी बाबा, लय मोठं धाडस करताय तुम्ही. थोरलं महाराज गेलं होतं शाहिस्ते खानाला ठार माराया. तेव्हा खानाभोवती 1,00,000 माणसांचा अभेद्य कोट होता. आणि आता त्यानंतर तुम्ही निघालाय.
काळ्या पाषाण कोटात. बाजूनं अभेद्य बेलाग बुरुज, समोर फेसाळणारा दर्या, आणि आतमध्ये कोंडाजी बाबा, छत्रपती संभाजी महाराजांचा निष्ठावंत. बहिरजी निघतो आता. आता नाही वाट बघत. तो अब्दुल्ला बी वाट बघत असेल तिकडे. चला चला निघतो. राजाना मुजरा सांगा माझा, आणि म्हणावं जो कोंडाजी बाबा हाय ते जंजिरा जरी पिसाळलेल्या हत्तीसारखा दिसत असला ना, तरी तलवारीच्या एका घावाने त्याची सोंड तोडून हुंडा करतो का नाही बघा तो हत्ती. रक्ताळलेला दर्या बघायला राजानी फक्त तिकडे यावं एवढीच इच्छा आहे माझी. चला येतो. कोंडाजी बाबा, अहो किती देर वाट बघून बघून माझ्या पायाची काड मोडायला आली. आता एवढी देर? बरं चला आता. नाही, तू माझा एक माणूस येणार होता, तो नाही आला अजून. आला नाही? ह्यो कोण आहे? ह्यो बी माझाच माणूस आहे. कोंडाजी बाबा, अहो आपलं बोलणं झालं होतं तर दुसरा आदमी येणार म्हणून, आता ह्यो तर तिसराच आहे. तो अजून आलेला नाही आहे. तो आपला रायगडाचा खबऱ्या असणार आहे. ह्यो कोण आहे? ह्यो त्याचा साथीदार आहे. जबानीत गडबड केलीत कोंडाजी बाबा. अहो ह्यो काय रायगड नाही, बोलला एक आणि कराल एक. का नाही म्हणजे का नाही चालत हो? ह्यो समंदर आहे समंदर. इथं झाड ना झुडप, डोंगर ना दर्या. मग लपणार कुठं, दडणार कुठं? हा, समद सपाट जागाच नाही इथं. म्हणून तर तुमच्या शिवाजी राजाचं इथं काही चाललं नाही, आणि तुमचं बी चालणार नाही. अब्दुल्ला, म्या बी तसाच आहे. एकदम सरळ सोट आणि सागासारखा, पण आडवा कोणतरी आला तर वाघासारखा आहे ना? तसं आहे ना? मग इतकी देर आणि त्यात तो माणूस आला नाही म्हणताय. अरे होय की अब्दुल्ला, इथंच एवढा सासुरवाच असेल तर तिथं आतमध्ये जाऊन नांदायला नाही जमणार आपल्याला. त्यापरीच राहू देत हे इथंच. देर झाला आणि उशीर झाला म्हणून एवढं रामायण घडणार असेल ना, तर आपण बी लंका धन करणार आहोत. तो कोंडाजी बाबा म्हणजे काय खेळ वाटला हो रे तुला? हा, उद्या जाऊन रायगड घेऊन येईन ना, त्यावेळेला या अब्दुल्ला दळवीचा गाजी अब्दुल्ला होणार आहे, सरदार अब्दुल्ला. त्या वेळेला अहो कोंडाजी बाबा तसं नव्हतं हो म्हणायचं मला. म्हणजे कसं इथं गलबत थांबून ठेवलंय ना म्हणून. आणि एकदा का समुद्र किनारा सोडला म्हणजे सोडला की. थोडीशी गडबड चालली होती माझी, बाकी काही नाही. कोंडाजी बाबा रागाला जाऊ नका. चला चला जल्दी करा. ते बघा आता गलबत पण लागले आणि नांगर काढून टाकायची घाई पण चालली आहे त्यांची. अब्दुल्ला,
थोडं जरा अहो, थांबावं. थोडं थोडं म्हणता इथंच अडकून पडावं लागेल. ते गणपती एकदा का निघालं ना तर आपल्याला इधर राही ना पडे का. ए सोडा ना. अरे सोडा म्हणतो तर. अरे ऐका सोडा. अरे देवा, हे तर शंभूराज.